तुम्हाला प्रेसमधून काढलं होतं? तो त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो कंटिन्यू नव्हता, तो मध्येच राहायचा, पुन्हा 1-1.5 वर्ष बाहेर आला. सध्या तर आपले किती टीम्स आहे ना, सध्या त्या ह्या विजेंद्र संजय कुमारला काय कारणामागचं काय कारण प्रेसचं काय समजतं? म्हणजे तो मध्येच राहायचा, पुन्हा 1-1.5 वर्ष बाहेर निघायचा, पुन्हा परत यायचा, सारखं काम करणार. त्यातील एका आरोपीसोबत दुसऱ्या आरोपीने आर्थिक व्यवहार करण्यात आले आहे. त्यात फक्त 8,000च नाही, त्यानंतर त्या व्यतिरिक्त त्यांना इतर देखील आमिष दाखवण्यात आले होते, जेणेकरून तुम्हाला प्लॉट घेऊन देण्यात येईल किंवा इतर प्रकारचे असे आमिष दाखवण्यात आले होते. हा पेपर एका बाबूलाल नावाचा आरोपीने नरेश कुमार याच्या ताब्यात दिला आणि त्याने नंतर मग तो गोपनीय पद्धतीने बाहेर काढला. त्यांनी ते शूजमधून बाहेर काढला आहे. त्यातला DVR आपण जप्त केला आहे. तो DVR आपण पुढे तपासणीकामी पाठवू, त्यानंतर आपल्याला त्याबाबत निश्चित खात्री होईल. आतापर्यंत 12 आरोपींना आपण अटक करण्यात आली आहे आणि सध्या 2 आरोपी फरार आहेत. त्यातील मुख्य सूत्रधार हा विजेंद्र कुमार गुप्ता होता आणि त्याला मदतनीस करणारा म्हणजे पेपर याच्यातून बाहेर काढून देणारा मुख्य सूत्रधार सोनू कुमार किशनलाल हा होता. हे दोनही आरोपी सध्या फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. ते ज्या प्रेसमध्ये असे पेपर छपाईसाठी यायचे, त्यातल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून पेपर बाहेर काढल्यावर मग तो मेन इतर एजंटमार्फत तो त्या राज्यात विकला जायचा. याची किंमती ते वाढवत असेल पुढे. बरोबर, त्यानुसार ते किंमत मग वाढवत जायचे.